हाय, मी दर्शना. कोकण किचन होममेड फूड नावाने एक छोटासा केटरिंग बिझनेस चालवते. तर आज आपण केटरिंग ब्लॉगचा पहिला भाग बघणार आहोत. तर मला ऑर्डर होती 12 लोकांसाठी इंडो चायनीज कॉम्बो बनवण्याची. तर त्यासाठी लागणाऱ्या भाज्यांचं कटिंग, चॉपिंग, सॉर्टिंग सगळं काही मी आदल्याच दिवशी केलं होतं. सगळ्यात पहिले मी व्हेज मंचुरियनला सुरुवात केली. तर एकीकडे बॉल रोल करण्यापासून ते तळण्यापर्यंत सगळं सायमल्टेनियसली चालू होतं. या क्युझिनची जान म्हणजे त्याला लागणारे सगळे हे सॉसेस हे मी एकत्रच एका भांड्यामध्ये करून ठेवते, कारण ते पुन्हा फोडणी देताना परत वेळ जायला नको म्हणून. आणि एकत्र केल्यामुळे त्यांचे फ्लेवरही एकमेकांमध्ये खूप छान डिझॉल्व्ह होतात, त्याच्यामुळे त्याने अजून जास्त छान चव येते. तर हे मी नेहमी जनरली करतच असते. सगळी तयारी तर आता झाली आहे. आता सुरुवात करूया व्हेज हक्का नूडल्स करायला. ॲक्च्युली हे 12 लोकांसाठी होतं, त्यामुळे मला ते 2 फोडणींमध्ये करावं लागलं. पण तुम्ही एका ह्याच्यामध्ये पण कमी क्वांटिटीसाठी करू शकता. तर कढई तापल्यावर तेल टाकून हाय हीटवर त्याच्यामध्ये आपण आलं, लसूण आणि हिरवी मिरची टाकली. ती चांगली परतून झाली की त्याच्यावरती लगेच कांदा टाकायचा. आता आपल्याला ही कुकिंग खूप फास्ट प्रोसेसमध्ये करायची आहे, त्याच्यामुळे खूप जास्त वेळ न घालवता आपण पटापट सगळ्या गोष्टी ॲड करत जाणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण गाजर टाकलं आहे, ते थोडं परतून घेऊया. आणि त्याच्या पाठोपाठ लगेच आपण शिमला मिरचीसुद्धा टाकणार आहोत. आणि आता जरा 2 मिनटासाठी परतूनच घेऊया, कारण भाज्या थोड्याशा शिजणं पण खूप गरजेचं आहे. ते अगदीच कच्चं चांगलंही नाही लागत. तर आता वेळ आली आपलं सॉसेसचं मिक्सचर टाकण्याची. तर तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता जितकं पाहिजे तितकं. आणि त्याच्या पाठोपाठ तुम्ही थोडंसं काळी मिरी पावडरसुद्धा टाकायची आहे, कारण त्याने खरी छान चव येते. आणि आता चांगलं परतून घ्यायचं आहे. आत्ता या स्टेजला आपण कोबी ॲड करायचं आहे, कारण तो आधी ॲड केला असता तर त्याने खूप पाणी सोडलं असतं आणि त्याचा क्रंचीपणा कमी झाला असता, जो आपल्याला नको आहे. म्हणून आपण मागून टाकल्यानंतर आपण त्याला सगळ्या गोष्टींना परतायचं आहे चांगलं. आता ह्या स्टेजला आपण सगळं काही व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी आता आपल्याला नूडल्स टाकायचे आहेत आणि ते सगळं पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे नूडल्स मी सकाळीच पारबॉईल करून ठेवले होते, पण माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ नाही दाखवू शकले. पण मी काही गोष्टींची तयारी मी खूप आधीच करून ठेवली होती. त्यामुळे आत्ता आपण फक्त ते बॉईल केलेले नूडल्स टाकून सगळं काही मिक्स केलं आहे. हे सगळं हाय फ्लेमवरच चालू आहे. तर आपले व्हेज हक्का नूडल्स आता रेडी आहेत आणि मी आता हे सगळे काढून घेते एका भांड्यामध्ये, कारण मला ही कढई पुन्हा यूज करायची आहे. कढई साफ करून मी आता व्हेज फ्राईड राईसची तयारी करते आहे. ॲक्च्युली सेमच प्रोसेस आहे व्हेज फ्राईड राईस आणि व्हेज हक्का नूडल्सची सुद्धा. फक्त ह्याच्यामध्ये फरक आपण नूडल्सच्या ऐवजी राईस यूज करणार आहोत. आता मी इथे बासमती राईस यूज केला आहे, जो मी सकाळी भिजत ठेवून पारबॉईल करून घेतला आहे. फक्त पारबॉईल करताना थोडं मीठ ॲड करायला विसरायचं नाही आहे. एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे की राईस आणि नूडल्स दोन्हीसुद्धा खूप आधी बॉईल करून थंड करून घ्यायचे आहेत, कारण ते गरम असतील आणि तुम्ही फोडणीत यूज केलं तर ते इझिली ब्रेक होण्याची शक्यता असते. तर इथे पुन्हा मी तेलामध्ये लसूण, मिरची आणि आलं वगैरे टाकून आणि कांदा टाकून मी परतून घेतला आहे चांगला. आणि त्याच्या मागोमाग मी लगेच गाजर आणि आता शिमला मिरची टाकत आहे. आणि हे पुन्हा एकदा तुम्ही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. गाजर थोडं शिजणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे थोडंसं 2 मिनिट जास्त परता. आणि त्याच्या पाठोपाठ लगेच आपण आपले सॉसेसचे मिक्सचर आणि काळी मिरी पावडर हे पुन्हा टाकायची आहे त्याच्यामध्ये. आता चांगलं परतून व्यवस्थित घ्यायचं आहे. आणि त्याच्या पाठोपाठ आपण आपलं कोबी टाकत आहोत. सेम जसं मगाशी मी म्हणाले, कोबी आधी टाकायचं नाही आहे, कारण ते पाणी सोडतं. तर त्याला सगळ्यात शेवटी टाकून त्याच्या पाठोपाठ लगेच आपला राईस किंवा नूडल्स ॲड करायचे आहेत. तर आता मी राईस ॲड करत आहे. तर राईस कम्प्लिटली थंड झाला आहे. मी आधीच बॉईल करून त्याला असं निथळून घेतलं होतं पाण्यातून, त्यामुळे तो असं एकदम असा मोकळा झालेला आहे. आता आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेतो आहे. हे एक प्रॉपर ह्याला जरा स्टर केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं आपल्या चवीप्रमाणे मीठ वगैरे टाकून तुम्ही काढून घ्यायचं आहे. म्हणजे झालेलं आहे हे ऑलमोस्ट. आता हे मी सगळं काढून घेतलं आहे.
आता वेळ आहे आपलं व्हेज मंचुरियनची ग्रेव्ही बनवायची. म्हणून आपण पुन्हा कढई साफ करून घेतली आहे. आपण लसूण टाकला आहे. लसूण थोडा जास्त टाकायचं आहे कारण त्याने ग्रेव्हीला जास्त चव येते. पाठोपाठ लगेच आलं ॲड करायचं आहे. आणि याच्यामध्ये मी जनरली मिरची टाकत नाही कारण ती दाताखाली येते, म्हणून मी ती अवॉइड करते. आणि आपण पाठोपाठ आता लगेच आपण कांदा टाकून परतून घेतला आहे. थोडं मी कांद्याची पातसुद्धा यूज करते कारण कांद्याच्या पातीने एक इंडो चायनीजला एक वेगळी चव येते आणि खूप छान वाटतं ते खायला. त्यामुळे ते टाकलं आहे. त्याच्या पाठोपाठ आपण आता शिमला मिरची ॲड करूया. ती चांगली परतून घेऊया आणि लगेच आपण आपल्या सॉसेसचं मिक्सचर ॲड करायचं आहे. आता ही प्रोसेस ना ॲक्च्युली खूप फटाफट करायची आहे कारण ह्याच्यासाठी जास्त काही परतत वगैरे किंवा खूप वेळ शिजवत काही बसायचं नाही आहे. त्याच्यामुळे आपण पटापट टाकून घेतलं आहे. मी काळी मिरीसुद्धा ॲड केली आहे. थोडं पाणी आपल्या हिशोबाने घ्यायचं आहे. जसं तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे तसं करायचं आहे. इथे त्या कस्टमरला जरा ग्रेव्ही जास्त हवी होती कारण त्यांना असं सुका राईस किंवा सुके नूडल्स खायला आवडत नाहीत, म्हणून त्यांनी मला आधीच सांगताना सांगितलं होतं की आम्हाला ग्रेव्ही खूप जास्त असली पाहिजे, अशा हिशोबाने द्या. म्हणून मी खूप सारं पाणी टाकून त्याच्यामध्ये आता कॉर्नफ्लोअरची पेस्ट करून मी टाकली आहे. तर तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी ठेवू शकता त्याचं प्रमाण. तर हे सगळं मी उकळायला एकीकडे ठेवलं आहे आणि मी आता दुसरीकडे माझी एका डिपची तयारी करत आहे. त्यांना ॲक्च्युली स्टार्टरमध्ये चीज बॉल्स हवे होते, तर त्यासाठी लागणारं मी डिप बनवत आहे. तर त्यामध्ये आम्ही मेयो घेतलं आहे, थोडंसं ओरेगॅनो आणि थोडंसं मी केचप टाकलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे. हे ॲक्च्युली खूप छान लागतं. तुम्ही असंही चिप्स वगैरे सोबत खाऊ शकता. थोडं कन्सिस्टन्सी त्याची थोडी घट्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून मिक्स करते. तर आता हाय फ्लेमवर आपण चीज बॉल तळायला घेतले आहेत. तर चीज बॉल हे नेहमी हाय फ्लेमवरच तळायचे आहेत कारण चीज मेल्ट होऊन ते तेलात बाहेर येऊ शकतं, म्हणून आपण हाय फ्लेमवर तळून घेतो आहे. तर मी जवळपास ते सगळे तळून घेतलेत. मी जवळपास 30-35 चीज बॉल्स बनवले होते. तर ह्याची तयारी पण मी आदल्या दिवशी केली होती, फक्त तळण्याचं काम मी आज ठेवलं होतं. तर एकीकडे जे आपण व्हेज मंचुरियनची ग्रेव्ही उकळत ठेवली होती त्यात मी थोडंसं कांद्याची पात घालून आता उकळत ठेवलं आहे. आणि त्यामध्ये आता आपण आपले मगाशी तळलेले जे व्हेज मंचुरियन बॉल्स होते ते आपण ह्याच्यामध्ये सोडतो आहे. तर हे नेहमी शेवटी टाकायचे ज्यावेळेला आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे. खूप आधी टाकले तर ते मेल्ट होऊन जातात आणि मग त्याचं काही खाण्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे आपण ते तसं अवॉइड करूया. आत्ता आपण सगळं टाकून फक्त मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे. सगळं काही बनवून झालेलं आहे. आता आपण पॅकिंग करायला घेतो आहे कारण त्यांना डिलिव्हरी द्यायची होती 12:30 वाजता. त्यांचं ॲक्च्युली पिकअप होतं, ते स्वतः येऊन घेणार होते. त्यामुळे मी आता पॅकिंगला सुरुवात केली आहे. आता ऑलमोस्ट टाईम झाला आहे 12:15. तर मी चीज बॉल सगळ्यात पहिले पॅक करून घेतलेत. मी ॲक्च्युली हे असे ट्रान्सपरंट कंटेनर्समध्ये देते, ते दिसायला खूप छान वाटतं आणि देण्यासाठी आणि प्रवासात नेण्यासाठी पण ते व्यवस्थित राहतं. तर द्यायच्या आधी मी ॲक्च्युली हे सगळं एका सील टेपने नेहमी पॅक करते कारण कधी असं होतं की गरम असल्यामुळे कंटेनर ओपन पण होण्याची शक्यता असते. तर ते झालं. त्याच्यानंतर आपण आता व्हेज मंचुरियन पॅक करायला घेतो आहे. तर थोडे गरम असले, थोडे हलकेसे गार करून घ्यायचे आहेत. गरम असल्यामुळे ते कसं प्लास्टिक मेल्ट करू शकतात, म्हणून हलकंसं गार करून घेतलं आहे. खूप जास्त नाही, पण मला वेळ नसल्यामुळे मी आता हे पॅकिंगला सुरुवात केलेली आहे. तर 2000 mlच्या कंटेनरमध्ये मी हे पॅक करायला घेतलं आहे. तर त्याच्यामध्ये सगळे जेवढे व्हेज मंचुरियन बॉल्स होते आणि प्लस थोडी ग्रेव्हीसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केली आहे. आता ते एका सील टेपने आपण सील करून घेऊया. सील टेपने पॅक केल्यामुळे त्यातलं आता व्यवस्थित स्पिलेजचा प्रॉब्लेम कमी होणार आहे. तर तो आपण बाजूला ठेवूया आणि आता आपण आपले नूडल्स पॅक करायला घेऊया. तर मी 2250 mlचं एक ट्रान्सपरंट कंटेनर घेऊन त्याच्यामध्ये मी आता हे सगळं पॅक करत आहे. अजून एका कंटेनरमध्ये मी हे सगळं पुन्हा एकदा भरती आहे. ॲक्च्युली एवढं प्रमाण 12 लोकांसाठी खूप होतं, त्यामुळे आपण हे व्यवस्थित पॅक करून घेऊया. गार्निशिंगसाठी वरून आपण थोडंसं कांद्याची पात टाकली आहे, त्याचा हिरवा पार्ट मी दुसऱ्या डब्यामध्ये टाकायला विसरले होते, त्यामुळे मी थोडंसं त्याच्यामध्ये ॲड करून पुन्हा त्यात पण मी थोडी कांद्याची पात टाकली आहे. आणि आता मी दोन्ही डबे सेलो टेपने सील करते.
आता फ्राईड राईससुद्धा आपण सेम कंटेनर्समध्ये पॅक करत आहोत. हे सुद्धा 2250 mlचेच आहेत. यापेक्षा जास्त मोठे कंटेनर यूज नाही करायचे कारण ते वजनाने फाटण्याची तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण सेमच कंटेनर यूज करतो आहे इथेसुद्धा. आणि इथे पण मी त्यांना 2 कंटेनर्समध्ये हे पॅक करून देणार आहे. तर अशा पद्धतीने आपले व्हेज हक्का नूडल्स आणि व्हेज फ्राईड राईस पॅक करून झाले आहेत. आणि मगाशी जसं आपण चीज बॉल सगळ्यात पहिले पॅक केलं होतं, तर आता हे पुन्हा सगळं काही व्यवस्थित सेलोटेपने सील करूनच द्यायचं आहे. अशा पद्धतीने मी सगळं काही पॅक करून ठेवलेलं आहे. आणि आता आपण ते एका मोठ्या ब्लू बॅगमध्ये भरणार आहोत कारण त्यांना ते कारने न्यायचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय केटरिंग ब्लॉग अँड प्लीज सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. बाय बाय.